मित्रांनो, आपल्याला भेटला आहे अल्तमेश. अल्तमेश हा एक 13 वर्षाचा छोटूसा मुलगा आहे. आता मी माझ्या कामावरनं निघालो आणि मला अल्तमेश भेटला रस्त्यात. त्याने मला हात केलं, माझ्याकडनं लिफ्ट मागितली. हा बघा अल्तमेश आहे. अल्तमेश आहे फक्त 13 वर्षाचा. आणि अल्तमेश सगळ्यांना हाय कर. अल्तमेश, तू काय करतोस? चहा विकतो. किती वर्षाचा आहेस तू? 13. तू का चहा विकतोस? घरात कोण कोण आहे तुझ्या? मम्मी, भाऊ, बहीण. मम्मी, भाऊ आणि बहीण. हा. घरामध्ये मोठं मीच आहे. तूच आहे. हो. मम्मी काय करते? काय नाही, आता घरात असते. घरात असते. आणि भाऊ बहीण किती वर्षाचे आहेत तुझे? बहीण 8 वर्षाची ना, भाऊ 5. अच्छा, मग तू काय करतोस आता? घर मग कसं चालतं तुझं? माझं वरतीच. कसं काय तुझ्या वर्षी? म्हणजे तू करतोस काय? हे चहा विकतो. कशात चहा विकतोय? दाखव. असं चहा विकतो. अच्छा, ही किटली घेऊन तू चहा विकतोस? हो. कुठे विकतोस तू आणि कुठून? आता तू मला कुठे भेटलास? वांगणीला. वांगणीला भेटला. आणि वांगणीवरनं मग तू हा चहा विकायला जातो कुठे? अंबरनाथला. अंबरनाथला? हो. अंबरनाथला कुठे विकतोस चहा? इथेच आपल्या नेवाली साईडला असं विकतो. तर बघा मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की हा 13 वर्षाचा एक चिमुरडा आहे, छोटूसा. आणि याच्यावरती आता हा वेळ अशी आलेली आहे की हा चहा विकतोय आणि याच्या फॅमिलीला हा सांभाळतोय. तर हा जर तुम्हाला कुठेही जरी दिसला तर याला तुम्ही याच्याकडनं चहा घ्या आणि याची मदत करा. अशा लहान मुलांवरती ही वेळ येणं हे खूप चुकीचं आहे. आणि आज हा अल्तमेश आहे, हा याचा जी फॅमिली आहे, याची आई आहे आणि 2 याचे अजून भावंड आहेत. यांचा उदरनिर्वाह हा स्वतः करतो एकटा. हा 13 वर्षाचा चिमुरडा हा चहा विकून. तर अशाच प्रकारे आपल्या देशामध्ये अशी खूपशी लहान मुलं आहेत की अक्षरशः त्यांच्या या लहान वयात त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे. आता या अल्तमेशचं शिक्षण किती झालं आहे? अल्तमेश 5वी शिकलेला आहे, पण आता त्याला शिक्षण घेता येत नाही. आता त्याला आज तू आता चहा विकतोस तर तुला किती पैसे मिळतात हा चहा विकून? दिवसाला 300, 200, 250. दिवसाला फक्त 300, 200, 250 रुपये मिळतात अल्तमेशला. तर बघा आता मित्रांनो की ते काय वेळ आहे त्याच्यावर काळाने अशी वेळ घातलेली आहे. पण तरी हा दुसऱ्या कुठल्या मार्गाने न लागता स्वतः मेहनत करून हे पैसे कमवतो आणि याच्या फॅमिलीसाठी तो त्याचा उदरनिर्वाह करतो. तर 1 मिनिट हा. तर आता मित्रांनो, हा अल्तमेश जो आहे, या अल्तमेशला जायचं आहे अंबरनाथला. मी त्याला आता भेटलोय कुठे? वांगणीला. आणि अल्तमेशला बाकी आता कुठल्या स्वरूपात मी मदत करू नाही शकत. तर थोडंफार आपण त्याला पैशाची आपण थोडीशी मदत करूया आपल्याकडून. आणि अल्तमेश तुम्हाला कुठे जरी दिसला तरी सगळ्यांना तुम्हाला विनंती आहे की त्यांनी माझ्याकडनं रुपयासुद्धा मागितलेला नाही आहे. तो त्याचा कष्ट करतोय आणि तो पैसे कमवतोय. पण मला असं वाटलं की एक छोटीशी आपल्याकडनं त्याला एक मदत होईल, म्हणून मी आता अल्तमेशला ही छोटीशी मदत माझ्याकडनं मी करतोय. कुठे जरी अल्तमेश दिसला तुम्हाला तर अल्तमेशकडनं तुम्ही नक्कीच चहा घ्या. खूप चहा अल्तमेश यांचा घरचा चहा खूप चांगला आहे. तर असेच आपण छोटीशी मदत करून अल्तमेशला अजून पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि त्याच्या फ्युचरसाठी त्याला नक्कीच शुभेच्छा. आज तो चहा किटलीमध्ये विकतोय, उद्या त्याचं खूप मोठं चहाचं दुकान होईल. त्याच्या अशीच मेहनत आणि त्याच्या अशाच परिश्रमांमुळे तो नक्कीच पुढे जाईल. अशीच आपण देवाला प्रार्थना करूया. ठीक आहे अल्तमेश, हे माझ्याकडून तुझ्यासाठी ही थोडीशी मदत आहे, ही तू घे. ठीक आहे, थँक्यू. झालं पण लगेच? 1 मिनिट थांब. अरे वा, चांगला चहा बनवला अल्तमेश. चेस. तर परत भेटशील ना मला? हो. कधी पण भेटू. कॉल कर मला. हो, चालेल. ठीक आहे, चल बाय. बाय. जा नीट.